सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण स्टँडर्ड 9 मॅथमॅटिक्स पार्ट 2 फर्स्ट टॉपिक बेसिक कन्सेप्ट्स इन जिओमेट्री याच्यावरचा हा थर्ड व्हिडिओ आहे. ओके, म्हणजे हा तिसरा दिवस असं आपण म्हणू आणि अपेक्षा करतो तुम्ही प्रॅक्टिस सेट 1.1 मधले सगळे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व केलेलं असणार आहे. ठीक आहे, आणखीन काही बेसिक कन्सेप्ट्स आपण इथं स्टडी करणार आहे. रे आहे, सेगमेंट आहे, अपोजिट रेज आहेत. ॲक्च्युली हे जे कन्सेप्ट्स आहेत हे कन्सेप्ट्स तुम्ही प्रिवियस स्टँडर्डमध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे. सेगमेंट काढायचं तुम्हाला माहिती आहे, रेचं फिगर तुम्हाला माहिती आहे, रे कसं काढायचं. पण इथं ॲडिशनल आणखीन त्यांचे डेफिनेशन्सच्या बाबतीत आणखीन काही एक्स्ट्रा माहिती आपण त्याच्याबद्दल इथं या टॉपिकमध्ये आपण घेणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, पहिल्यांदा तुम्हाला जर सेगमेंट आणि रे जर समजून घ्यायचं असेल तर इथं सेट ऑफ युनियन सेट ऑफ पॉईंट म्हणून दोन कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे, मग ते डेफिनेशन तुम्हाला लक्षात येतील. युनियन ऑफ सेट ऑफ पॉईंट्स, युनियन ऑफ सेट ऑफ पॉईंट्स. तर सेट ऑफ पॉईंट्स इथं आलेला आहे. सेट ऑफ पॉईंट्स मीन्स जे सेगमेंट आहे, लाईन आहे, रेज आहे, ऑल दोज आर अ सेट ऑफ पॉईंट्स. इवन प्लेन इज ऑल्सो सेट ऑफ पॉईंट्स, आपण डिस्कशन केलेलं आहे. त्यांचा जो युनियन सेट आहे तो युनियन सेट काय असतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे दोन सेटचा युनियन कसं लिहायचा हे तुम्ही मॅथमॅटिक्स पार्ट 1मध्ये जो पहिला टॉपिक आहे सेट, त्याच्यात हे स्टडी करणार आहे. अजून मी त्याच्यावरचा व्हिडिओ केलेला नाही, पण तो तुम्ही स्टडी करणार आहे. त्यासाठी मी इथं त्या संदर्भात थोडंसं इंट्रोडक्शन करून देतो. युनियन ऑफ सेट ऑफ पॉईंट्स अँड वन मोर इज देअर इंटरसेक्शन ऑफ सेट ऑफ पॉईंट्स. इथं मी फक्त सेट ऑफ पॉईंट्सचा विचार करणार आहे. तुम्ही जर टॉपिक 1मध्ये गेला, मॅथमॅटिक्स 1मध्ये, तिथं नंबरचे सेट आहेत, मग मंथचे सेट आहेत, इयरमधले, तिथं वेगवेगळे सेटचा आपण विचार करणार आहे. इथं मात्र आपण सेट ऑफ पॉईंटचा विचार करणार आहे. ठीक आहे, त्यामुळे लक्षात येऊ लागलं. ठीक आहे, 1 सेकंड. युनियन ऑफ सेट ऑफ पॉईंट हा काय असतो बघा. सपोज दिस इज अ रे BC अँड दिस वन इज अ ए सेट. ह्याला मी रे BCला हा एक सेट म्हणलो. ए हा रे आहे, त्याच्यावरती इन्फायनाईट पॉईंट्स आहेत, म्हणजे हा सेट ऑफ पॉईंट झाला. आणखीन एक सेट मी विचारात घेतो, त्याला बी नाव देतो, हा बी वेगळा, मग नाव बदलू आपण, परत कन्फ्युजन नको. पी, दिस इज अनदर सेट ऑफ पॉईंट. तो मी ब्लॅक पेननं दाखवतो. सपोज सेगमेंट BC बघा, एवढा जोडला तर हा सेगमेंट BC होईल. जो रेड पेननं दाखवला होता तो ए होता, तो रे होता, आणि जो ब्लॅक पेननं दाखवलेला तो सेट ऑफ पॉईंट पी आहे आणि तो सेगमेंट आहे. आता युनियन काय असतो आणि इंटरसेक्शन काय असतो बघा. युनियन मीन्स ह्या दोन्ही सेटमधले जे कॉमन पॉईंट्स आहेत, म्हणजे ह्या रिजनवरचे बघा, ह्या रिजनवरचे पॉईंट हे रे BCचे पण पॉईंट आहेत आणि सेगमेंट BCचे पण पॉईंट आहेत, लक्षात घ्या. हा होता सेट ए मीन्स इट इज अ रे BC होता, आणि सेट ऑफ पॉईंट पी हा सेगमेंट BC होता. नाउ दिस रिजन इट इज अ कॉमन रिजन. कॉमन रिजन असेल तर त्याला इंटरसेक्शन म्हणतो. नाउ हिअर इंटरसेक्शन ऑफ सेट ए अँड सेट पी, म्हणजे हा रे आणि सेगमेंटचा जो इंटरसेक्शन आहे तो इंटरसेक्शन पार्ट म्हणजे एवढा, तो काय दिसू लागलेला आपल्याला, इट इज अ सेगमेंट BC. येतं लक्षात? ठीक आहे, आता युनियनच्या संदर्भात विचार करू. द युनियन सेट ऑफ सेट ए अँड सेट पी. ज्यावेळी मी सेट ए म्हणतो, सेट पी म्हणतो, सेट ए इट इज अ रे BC अँड सेट पी मीन्स इट इज अ सेगमेंट BC. इंटरसेक्शनमध्ये
कॉमन पॉईंट्स असतात, लक्षात घ्या. म्हणजे दोन्ही सेटवरचे पॉईंट म्हणजे त्याला कॉमन पॉईंट्स म्हणतो. हा कॉमन पॉईंट्सचा सेट असतो. अँड दिस वन इज अ सेट ऑफ पॉईंट्स ऑन अ ए अँड पॉईंट्स ऑन अ पी. पॉईंट एवरचे सगळे पॉईंट्स म्हणजे हा रे आला, आणि सेगमेंटवरचे पॉईंट्स म्हणजे देखील तो सेगमेंट बी सी आला. हे दोन्ही फिगर जे आता तुम्हाला हे टोटल जे फिगर इथं दिसू लागलेलं आहे बघा, ओव्हरलॅप झालेला पार्ट पण, ओव्हरलॅप न झालेला पार्ट पण, हा सगळा मिळून जो तुम्हाला फिगर दिसतो तो म्हणजे रे बी सी. रे बी सी इज अ युनियन ऑफ दिस टू गिवन सेट्स. आणखीन एक एक्झाम्पलच्या बाबतीत मी इथं डिस्कशन करतो, थोडंसं क्लिअर होत्या. इंटरसेक्शन मीन्स set of common elements and union means set of elements in A and elements in P. म्हणजे हे दोन गिवन सेट होते. ठीक आहे. आणखीन एक एक्झाम्पल, हा जो सेट ए आहे, सपोज दिस वन इज अ सेगमेंट पी क्यू अँड सेकंड वन इज अ सेट बी. इट इज अ सेगमेंट क्यू आर. ओके. मग हा फिगर ड्रॉ करतो बघा. फर्स्ट जो सेट आहे तो मी रेड पेननं दाखवतो. दिस इज द सेगमेंट पी क्यू अँड सेकंड वन इज द सेगमेंट क्यू आर. क्यू आर म्हणजे तो इथून स्टार्ट झाला, या पद्धतीनं आहे समजा सेगमेंट क्यू आर. दोन सेट आहेत, जे रेडने दाखवले ते सेट ए आणि जो ब्लॅकने दाखवला होता सेट बी. आता ह्या दोन्हीचा जो इंटरसेक्शन आहे, इंटरसेक्शन ऑफ ए अँड बी, म्हणजे पी क्यू आणि क्यू आर सेगमेंटचं इंटरसेक्शन. कॉमन पॉईंट्स कोणत्या रिजनमध्ये येणार, लक्षात आलं? जिथं ओव्हरलॅप झाला, रेडवरती ब्लॅक जिथं आला तो पोर्शन म्हणजे तो इंटरसेक्शनचा असणार आहे. तो कॉमन पॉईंट्सचा रिजन असणार आहे. हा फिगर कोणता दिसतो, हा दिस इज द सेगमेंट आर क्यू. दिस इज द इंटरसेक्शन. युनियन ऑफ ए अँड बी. युनियन ऑफ ए अँड बी मीन्स ए मधले सगळे पॉईंट्स अँड बी मधले पण सगळे पॉईंट्स. म्हणजे हे टोटल जे फिगर दिसतं इथं, हा कोणता फिगर आहे, दिस वन इज अ सेगमेंट अँड सेगमेंट पी क्यू. दिस इज द युनियन ऑफ सेट ए अँड बी. हे जर इथं व्यवस्थित लक्षात आलं असेल तर प्रॅक्टिस सेट 1.2 मधले जे 5th क्वेश्चन आहे, तर 5th क्वेश्चनमधले सगळे एक्झाम्पल्स तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. आणखीन ते सॉल्व करण्यासाठी नेक्स्ट आणखीन काही आपण डिस्कशन करणाऱ्या काही गोष्टी त्याच्यावरती आणि ह्या गोष्टीवरती तो बेस्ड आहे. ठीक आहे. युनियन ऑफ सेट ऑफ पॉईंट्स आणि इंटरसेक्शन ऑफ सेट ऑफ पॉईंट्स इथं लक्षात आलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण आता काही बेसिक कन्सेप्टच्या बाबतीत डिस्कशन करणार आहे. ज्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहीत आहेत त्याच्याबद्दल आपण आणखीन माहिती घेणार आहे. ओके. फर्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द सेगमेंट. सेगमेंटच्या बाबतीत आपण काय काय स्टडी करणार आहे. फर्स्ट वन, इट्स डेफिनेशन, म्हणजे सेगमेंटचं डेफिनेशन. नेक्स्ट, congruent segments. After that we are going to discuss about the properties of congruent segments. यांच्या प्रॉपर्टी काय आहेत त्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहे. देन comparison of segments. And one more thing we are going to discuss about the segment, that is the important one, midpoint of segment. ओके. सेगमेंटच्या बाबतीत या वेगवेगळ्या अँगलमधून आपण सेगमेंट डिस्कशन करणार आहे. फर्स्ट वन, त्याचं डेफिनेशन. तर सेगमेंटचं डेफिनेशन काय आहे बघा. सपोज द गिवन सेगमेंट इज अ AB. How we can define this AB? This is a union set. This is the union set of point A
point B and point set of point M. काय म्हणतो लक्षात घ्या, कशा कशाचा युनियन सेट आहे, पॉईंट एचा म्हणजे तो सिंगल पॉईंट, पॉईंट बी अँड सेट ऑफ पॉईंट एम, अँड दिस पॉईंट एम ॲज सच ॲज ए डॅश एम डॅश बी. दॅट मीन्स दिस पॉईंट, दिस सेट ऑफ पॉईंट एम, these are collinear to these two given points and in between A and B. That means the set of point M is the points which are in between A and B. हे सगळे पॉईंट्सचा जर तुम्ही विचार केला, त्यांचा युनियन जर घेतला, मग आता मी जेव्हा मॅक्सिमम पॉईंट घेतो तेव्हा असा दिसेल तो फिगर. दिस इज द सेगमेंट ए बी. दिस इज द डेफिनेशन. वन सेकंड. सेट युनियन सेट ऑफ ए बी and set of point M such as A dash M dash B, it is a segment AB. डेफिनेशन का पाठ करायची गरज नाही, डेफिनेशन समजून घ्या सेगमेंट म्हणजे काय आहे. याच्या प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये तुम्ही सेगमेंट काढला, गिवन लेंथचा सेगमेंट पण काढला, कन्स्ट्रक्शनमध्ये सेगमेंट काढला, पण डेफिनेशन तुम्ही सेगमेंटचा कदाचित बघितलेला नसेल किंवा त्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं नसेल प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये. इथं आपण तो डिस्कशन केलेला आहे, तो फक्त लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. मग याच्याऐवजी मी सेगमेंट ए बीच्याऐवजी जर मी सेगमेंट पी क्यू म्हटलं, याच्याबद्दल तुम्हाला डिफाईन तो करता आला पाहिजे किंवा तो समजायला पाहिजे तो युनियन सेट कशाचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आता ह्या सेगमेंट ए बीला, सेगमेंट ए बी आणखीन कशा पद्धतीने लिहिलं, सेगमेंट ए बी इट इज सेगमेंट बी ए, इट इज रिटन ॲज सेगमेंट बी ए ऑल्सो. सेगमेंट ए बी अँड सेगमेंट बी ए हे दोन्ही युनियन सेट सेम आहेत, म्हणून ते सेगमेंट ए बीला तुम्ही सेगमेंट बी ए सुद्धा म्हणू शकता. ओके. हियर पॉईंट्स ए अँड बी, these points are end points, आणि आपण कोणते पॉईंट म्हणणार आहे, एंड पॉईंट्स ऑफ दिस सेगमेंट ए बी. नेक्स्ट, तुम्हाला लेंथ ऑफ सेगमेंट ए बी माहीत आहे. लेंथ ऑफ सेगमेंट ए बी मीन्स इट इज अ डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी. ओके. जेव्हा हे पॉईंट्स तुम्ही नंबर लाईनवर घेता, मग त्या दोन पॉईंट्समधला जो डिस्टन्स आहे, दॅट डिस्टन्स इज नथिंग बट लेंथ ऑफ दिस सेगमेंट ए बी, अँड दिस लेंथ इज ऑल्सो रिटर्न ॲज सिम्पली ए बी. ए बीचा अर्थ पण लेंथ ऑफ ए बी होतो, लक्षात घ्या. सपोज इन दिस फिगर द लेंथ ऑफ दिस वन इज अ 4 युनिट, देन इट इज रिटर्न ॲज ए बी इज इक्वल टू 4 युनिट. लक्षात आलं आपण सेगमेंटच्या बाबतीत काय काय डिस्कशन केलं. दिस इज अबाउट द सेगमेंट ए बी. नेक्स्ट, कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. आता आपण डिस्कशन केला एक पार्ट, तो झाला सेगमेंट. हा सेगमेंट लिहित असताना असं लिहिला होता बघा, तो एक सांगायचा राहून गेला. हा लिहित असताना शॉर्टमध्ये SEG म्हणजे सेग लिहा, पण रीडिंग करत असताना सेगमेंटच म्हणा, सेगमेंट ए बी. काही जण सेग ए बी पण म्हणतात, काही प्रॉब्लेम नाही. आता नेक्स्ट पार्ट वी आर गोइंग टू डिस्कस द कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. ओके. आता कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स काय, लक्षात आलं पण असेल तुम्हाला. कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स, कॉन्ग्रुएंट ही संकल्पना तुम्हाला माहीत. कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स, इफ टू सेगमेंट्स आर गिवन, सपोज दिस इज द ए बी and this one is the CD. These are the two segments and length of these two is equal. Lengths equal. Suppose this is a 5, this one is also 5 unit. Then these segments are congruent segment. काय म्हणतो लक्षात येतं. Here AB means it is the length of AB, length of CD. If both are equal, then segment AB is said to be congruent to segment CD. कधी congruent असतं लक्षात आलं. Very simple. Next, we are going to discuss about their properties of congruent segment. Here we are going to discuss about the properties of congruent segments. Okay. Next, there are 3 properties. First one is reflexivity. जसं तुम्ही मिररच्या समोर उभा राहिला तर तुम्ही आणि मिररमधला इमेज हे कॉन्ग्रुएंट असतं.
ओके. मग रिफ्लेक्सिव्हिटी, सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए बी. ओके. नेक्स्ट सेकंड वन, सिमेट्री. हे लक्षात आलं, each segment is congruent to itself. Second one, if segment AB is congruent to segment PQ, okay, then segment PQ congruent to segment AB. This property is called symmetry. एखादा सिमेट्रिकल ऑब्जेक्ट असेल, आता हा जो ए आहे ह्याला सिमेट्री आहे. सिमेट्री म्हणजे ह्याचे दोन इक्वल पार्ट्समध्ये तुम्ही डिवाइड करू शकता. मग ह्याचा जो पार्ट आहे ह्या पार्टला तो काय असतो, कॉन्ग्रुएंट असतो. तसंच जर फर्स्ट पार्ट सेकंड पार्टला कॉन्ग्रुएंट असेल तर सेकंड पार्ट तो ऑब्वियसली फर्स्ट वनला कॉन्ग्रुएंट असतो. इन द सेम वे, if AB is congruent to the second one PQ, then this second segment is congruent to segment AB. Next, transitivity, third one. Third property, transitivity. If segment AB is congruent to segment PQ and segment PQ is congruent to segment XY. ह्या प्रॉपर्टी आपण थेरम वगैरे प्रूव्ह करत असताना यांचा वापर करतो. जे कॉन्ग्रुएंट सेगमेंटचे प्रॉपर्टीज आहेत म्हणून हे महत्त्वाचे आहेत. सेगमेंट PQ congruent to segment XY, then the third segment, this XY, is congruent to segment AB. This is the transitivity. These are the three properties of a congruent segments. Okay. Next part, comparison. कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स. जर फास्ट वाटत असेल तर तुम्ही हे व्हिडिओ रिपीट बघू शकता सावकाश, होय ना. मग आपण नेक्स्ट पार्टकडे जाऊ, कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स. हाच टायटल आहे. इफ two segments are given, one is a PQ, second one is a LM. From this one we comes to know here PQ means it is the length of PQ, it is less than length of LM. Okay, diagram वरून लक्षात येईल की तुम्हाला. The length of PQ is less than length of LM, then we can compare this one like this. Segment PQ is less than segment LM. This is the comparison. Comparison म्हणजे काय, कोणता सेगमेंट लहान आहे कोणता सेगमेंट मोठा आहे हे सांगणे म्हणजेच कंपॅरिझन. आणि हे कंपॅरिझन इट इज डिपेंड्स ऑन देअर लेंथ्स. दिस कंपॅरिझन इज डिपेंड्स ऑन लेंथ्स. इथं आहे बघा लेंथ्स. डायग्रामवरून पण लेंथ्स लक्षात येतो, इथं आपण ते लिहिलेलं पण त्याच्यावरून. दिस इज द कंपॅरिझन. 3 सेगमेंट असतील तर मग त्यांचे जे लेंथ्स आहेत ते इन्क्रीजिंग अदरवाईज डिक्रीजिंग ऑर्डरनं लिहून घ्या, मग ते कंप्लीट करा. मग याच्यावरचे एक्झाम्पल्स पण आहेत. मग एक एक्झाम्पल मी घेतो. सपोज AB is equal to 4, CD is equal to 10 and PQ is equal to 7. Question is that compare these given segments. First you write these segments in a increasing order. मग सगळ्यात लहान सेगमेंट आहे AB. The length of AB is less than length of PQ. It is less than length of CD. हे सोल्युशन इथून झालं. आपण कंपॅरिझन करू लागलो. आता एबीच्या ऐवजी तुम्ही सेगमेंट AB इट इज लेस दॅन सेगमेंट PQ, इट इज लेस दॅन सेगमेंट CD. या पद्धतीचं तुम्हाला एक क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये मला वाटतं 4th क्वेश्चन आहे, तो तुम्ही इझिली सॉल्व करू शकता या पद्धतीनं. ठीक आहे. नेक्स्ट, आता सेगमेंटच्या बाबतीत लास्ट घटक आहे मिड पॉईंट. मिड पॉईंट ऑफ अ सेगमेंट. पहिल्यांदा आपण मिड पॉईंट डिफाईन करू. आपण हा डिस्कशन करू लागलो आता. इफ A dash M dash B
याचं मिनिंग तर आपल्याला माहिती आहे, these 3 points are collinear, M is in between A and B, and segment AM congruent to segment BM. If these two parts are congruent, that means length are same, then point M is midpoint of segment AB. आलं लक्षात? हे दोन्ही पार्ट्स जर इक्वल असतील तर एमला आपण सेगमेंट ए बीचा मिडपॉईंट म्हणतो. मग ह्याच्यावरचे पण एक्झाम्पल्स आहेत, ते 1-2 एक्झाम्पल्स मी डिस्कशन करतो. प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये आहे, मग ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता तिथले एक्झाम्पल्स, हो की नाही. मग ह्याच्यावरचे क्वेश्चन विचारू कसं शकतात, कसं विचारतात, विचारू कसं शकतात म्हणजे कसं विचारतात त्याबद्दल. फर्स्ट एक्झाम्पल बघा, एम इज अ मिड पॉईंट ऑफ ए बी हे देऊन सपोज ए एमचा लेंथ दिला, द लेंथ ऑफ ए एम इज 5, देन दे आस्क टू फाइंड लेंथ ऑफ बी एम, इट इज ऑल्सो 5 मेन्शन करावं लागेल है ना. किंवा ह्याचा न विचारता दे कॅन आस्क फाइंड द लेंथ ऑफ ए बी. otherwise if given is that m is the midpoint of segment AB, the length of this segment AB is 20, then they ask to find the length of AM, otherwise length of BM. ह्या पद्धतीचे क्वेश्चन्स आहेत याच्यावरचे है ना. मग एक क्वेश्चन बघू आपण. इफ पॉइंट M is midpoint of segment PQ, length of PQ is equal to 11, find length of PM. ओके, सोल्युशन तुम्ही फिगर ड्रॉ काढून पण करू शकता, इझी होईल. डायरेक्टली पण तुम्ही सॉल्व करू शकता, प्रॉब्लेम नाही. द गिवन सेगमेंट इज अ PQ, M इज इट्स मिड पॉईंट, म्हणजे तो प्रॉपर वाटायला पाहिजे, तसं काढा. हे दोन्ही सेगमेंट कॉन्ग्रुएंट वाटायला पाहिजे. ओके, द लेंथ ऑफ PQ इज गिवन, दिस मच लेंथ इज 11, and length of segment PM, they ask to find the length of segment PM. Observe this figure, we can calculate this PM is equal to, it is a half of segment PQ, therefore here it is 1/2 into PQ. Put the value 1/2 into 11, and this is a simple calculation, you will get that it is 5.5. ओके, झालं. याच्याच ऐवजी जर क्वेश्चन असा असेल, पॉइंट P इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट PQ, and instead of this length PQ, if length of QM is given, it is 3.5, and they ask to find the length of PQ. ओके, आता काय काय फरक पडला बघा, मी इरेज करतो. once again, M is the midpoint of segment PQ, the length of QM is given, this much length is given, this distance किती आहे ते 3.5, and they ask to find the length of segment PQ. Observe this figure, and directly we calculate this PQ. PQ is equal to, it is a twice of MQ है ना, तो दुप्पट आहे MQ चा, म्हणून इथं 2 twice म्हणजे दुप्पट into MQ. Put the value 2 into 3.5. Once again, this one is the simple calculation, it is a 7. ओके, मला वाटतं काही अडचण येऊ नये. आतापर्यंत जे आपण डिस्कशन केलेलं आहे, हे जे डिस्कशन आहे, ह्या डिस्कशनवरून तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी देतो, आणि जे प्रॅक्टिस सेट 1.2 आहे त्याच्यातले जे फर्स्ट 4 क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. ठीक आहे, मग तो ॲक्टिव्हिटी घ्या. ओके, सिंपल ॲक्टिव्हिटी आहे, नंबर लाईन देतो. ॲक्टिव्हिटी फर्स्ट,
this is the line and we represent the number on it, then it is a number line. ओरिजिनचा शोध भारतीय गणितज्ञांनी लावलेला आहे ना. ABCPQR. राईट हँड साईड पॉझिटिव्ह नंबर्स, इंटीजर्स दाखवतो आपण नंबर लाईनवरती. इथं मी इंटीजर्स दाखवलं, ॲक्च्युली याला रिअल नंबर लाईन म्हणतात. -1, -2, -3. लेफ्ट साईडला नेगेटिव्ह नंबर्स. ॲक्टिव्हिटी काय आहे बघा, ऑब्झर्व दिस नंबर लाईन. क्वेश्चन काय आहे, ऑब्झर्व दिस नंबर लाईन अँड राईट द आन्सर फॉर द फॉलोविंग. ठीक आहे. मग फर्स्ट वन, राईट नेम ऑफ 3 सेगमेंट्स. अवघड आहे नाही ना, इझिली लिहू शकता. आता हे सेकंड लिहायच्या आत तुम्हाला आता तुमच्या लक्षात पण आलं असेल सेगमेंट कुठले कुठले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट वन, राईट. आपण स्टडी केलेलं होतं कॉन्ग्रुएंट सेगमेंट. राईट पेअर्स, 3 पेअर्स ऑफ 3 करू. किती पेअर्स लिहायचे तुम्हाला, 3 पेअर्स ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स स्टडी केलेला आहे त्यांच्या पेअर. मग तसले किती पेअर लिहायचे याच्यावर ऑब्झर्व करून 3, याच्यावर तुम्ही डिस्टन्स काढू शकता. मग डिस्टन्स हा लेंथ असतो, यू कॅन राईट इझिली. वन मोर क्वेश्चन. टेक 3 segments and compare them. ओके, हा क्वेश्चन लक्षात आलाय का बघा. कोणतेही 3 सेगमेंट्स तुम्हाला घ्यायचे वेगवेगळे, मग त्यांच्या लेंथवरून ते काय करणार आहे, तुम्ही कम्पेअर करणार आहे. ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करा. आफ्टर दिस ॲक्टिव्हिटी you go for practice set 1.2. त्याच्यामधले फर्स्ट क्वेश्चन, सेकंड, थर्ड, फोर्थ, हे 4 क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. आता फर्स्ट क्वेश्चनच्या संदर्भात थोडं सांगतो. तिथं क्वेश्चन कसं दिलेलं आहे, गडबड करू नका, ते पण सॉल्व करा. काय दिलं आहे, टेबल दिलं आहे इन फर्स्ट कॉलम. बघा, हे ॲक्टिव्हिटी तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता आणि कंप्लीट करू शकता. आता मी ह्याच्यातला जो फर्स्ट क्वेश्चन आहे थोडंसं सांगतो. काही सांगण्याची आवश्यकता नाही, तरी पण काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम्स येऊ शकतो, म्हणून मी इथं लिहितो पॉईंट्स अँड देअर कोऑर्डिनेट्स आर गिवन. देअर आर 2 rows. इन फर्स्ट रो देअर आर पॉईंट्स अँड सेकंड कॉलम कोऑर्डिनेट्स. सपोज A इज अ पॉईंट अँड इट्स कोऑर्डिनेट इज अ 3, B इज अ पॉईंट, इट्स कोऑर्डिनेट इज अ -5. दोनच पॉईंटच्या संदर्भात मी विचार करतो. परत प्रॉब्लेम्स येईल 2 पॉईंटच्या संदर्भात म्हटलं की C, D 2 मोर पॉईंट्स घेतो मी. इट इज अ 2, दिस वन इज अ 0. ठीक आहे. खाली काय दिलं आहे तुम्हाला, पेअर ऑफ सेगमेंट दिलं आहे. सेगमेंट AB, सेगमेंट BD. ओके, अँड दे हॅज टू फाइंड वेदर दीज 2 आर अ कॉन्ग्रुएंट ऑर अ नॉट. प्रश्न समजले. असं एक टेबल दिलं आहे, त्याच्याखाली 2 सेगमेंट्स दिले, हे दोन्ही सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट आहेत का नाही. मग हाऊ यू कॅन come to conclusion where these 2 are congruent or not. So first you find the length of this segment. दोन्हीचे कोऑर्डिनेट माहिती आहे, त्याचा लेंथ काढू शकता, BDचा लेंथ काढू शकता है ना, कारण दोन्हीचे कोऑर्डिनेट्स दिलेत. दोन्हीचे लेंथ जर इक्वल असतील देन यू कॅन राईट दीज 2 गिवन सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट. आणि तुम्ही असं लिहू शकता, इक्वल जर असतील तर सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट BD. लेंथ जर इक्वल नसतील है ना, तर यू कॅन राईट द गिवन सेगमेंट्स आर नॉट अ कॉन्ग्रुएंट. इन दिस वे यू हॅव टू कम्प्लीट दिस फर्स्ट वन. हे सगळं आपण डिस्कशन करून झालेलं आहे आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये. देन यू कॅन सॉल्व दिस अप टू दिस. नाउ आय एम गोइंग टू डिस्कस अबाउट द रे. ओके,
रेचं डायग्राम तुम्हाला माहिती आहे की नाही. एक रे घेऊ आपण, रे पी क्यू. ओके, रे पी क्यू तो डिफाईन कसा केला जातो? रे पी क्यू मीन्स इट इज अ युनियन सेट. बघा शब्द काय, युनियन सेट. जसं सेगमेंट युनियन सेट होता, दिस इज ऑल्सो युनियन सेट. इट इज अ युनियन सेट ऑफ, ऑब्झर्व दिस वन, दिस फिगर इज द segment, union set of segment PQ and union set of segment PQ and set of point M, set of point M such as P dash Q dash M. बघा व्यवस्थित समजून घ्या. सेगमेंट पी क्यू काढलेला आहे. आणखीन एक सेटचा युनियन घेणार आहे तुम्ही, कोणता? तो सेट ऑफ पॉईंट यम. आणखीन एक आहे तो सेट यम पॉईंटचा सेट आहे. आणि ते यम पॉईंट्स कुठे येणार आहेत बघा, क्यू नंतरनं. हे सगळे पी क्यू आणि सेट ऑफ यम पॉईंट हे सगळे कोलिनर आहेत. आणि पी नंतरनं येणारे हे त्या लाईनवरचे पॉईंट, म्हणजे या पद्धतीनं इन्फायनाईट पॉईंट्स आहे तिकडे. मग इन्फायनाईट पॉईंट्स आपण कसं दाखवणार? ॲरो करून दाखवणार आहे ना. मग इथे इन्फायनाईट पॉईंट्स आहेत हे असं शो केला की हे बघा, हे रेड पेननं दाखवतो मी हा जो पार्ट आहे. दिस इज अ सेट ऑफ पॉईंट यम सच ॲज पी डॅश क्यू डॅश यम. नाउ द युनियन ऑफ दिस टू, पी क्यू मधले पॉईंट अँड हा सेट ऑफ पॉईंट एम, हे दोन्हीचं युनियन जर घेतला, आता जो हा फिगर दिसतो इथून इथंपर्यंत, इट इज अ सेगमेंट, इट इज अ रे पी क्यू. नाउ दिस इज अ रे पी क्यू. ओके, येतं लक्षात? ठीक आहे. हा या डायरेक्शनला रे होता. जर मी या डायरेक्शनला रे घेतला तर काय फरक पडेल? समजा दिस इज द रे पी क्यू. आता हा कसा डिफाईन करू शकतो? दिस इज अ युनियन सेट ऑफ सेगमेंट पी क्यू, ओके, अँड सेट ऑफ पॉईंट यम. दिस इज अ सेट ऑफ पॉईंट यम, इन्फायनाईट पॉईंट्स आर देअर, such as M dash Q dash P असं येईल. फक्त एवढाच चेंजेस होईल. दिस इज ऑल्सो रे पी क्यू. म्हणजे डायरेक्शन इकडे दाखवलं तरी तो डेफिनेशन काय असू शकतो याबाबत तुम्हाला विचार करायचा आहे. डेफिनेशन एक्झॅक्टली पाठ करू नका. एक दोन वेळा व्हिडिओ बघा किंवा टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला डेफिनेशन दिलेला आहे, तो व्यवस्थित लक्ष देऊन वाचा, समजून घ्या आणि रे समजून घ्या. ठीक आहे. आणखीन एक महत्त्वाची रेच्या बाबतीत मला सांगायचं आहे. वेन इट इज अ रे पी क्यू, हिअर दिस पॉईंट पी इज अ स्टार्टिंग पॉईंट ऑफ द रे. पॉईंट पीला आपण कोणता पॉईंट म्हणतो? स्टार्टिंग पॉईंट. काही वेळेस याला एंड पॉईंट पण म्हणतात, अदरवाईज याला एंड पॉईंट पण म्हणतात, एंड पॉईंट ऑफ द रे. कारण हा रे इथं संपला किंवा त्या रेची सुरुवात पण तिथून झाली. सो इट इज स्टार्टिंग पॉईंट ॲज वेल ॲज इट इज अ एंड पॉईंट. जसं आता मग तुम्हाला स्टार्टिंग पॉईंट पण म्हणायचं, एंड पॉईंट, कन्फ्युजन नको. आता हे विचारलं तर कसं सांगतात लोक? हा एक ग्लास आहे, याच्यामध्ये पाणी आहे ना, अर्धं पाणी आहे असं पण म्हणू शकतो आपण, किंवा अर्धा रिकामा आहे. दोन्ही करेक्टच आहेत, आहे की नाही? मग त्या पद्धतीने इथं स्टार्टिंग पॉईंटला एंड पॉईंट पण तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. सपोज रे आर डी लिहिला, द एंड पॉईंट ऑफ दिस रे इज अ आर. ठीक आहे. अपोजिट रे हा झाला रे. देन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द अपोजिट रे, पेअर ऑफ अपोजिट रे म्हणून, कारण तो दोन असतात त्याच्यामध्ये. पेअर ऑफ अपोजिट रे. तर त्याचं मी डायग्राम काढतो अपोजिट रेचा. बघा, हा जो फिगर आहे, या फिगर मधला हा रे ए बी, ओके, अँड रे ए सी. दिस पेअर इज अ अपोजिट, म्हणजे पेअर ऑफ अपोजिट रे आहे. तो कोणकोणते रे? रे ए बी अँड रे
AC. मग अपोजिट रे म्हणजे काय? हे दोन्ही रेज एकाच लाईनवरती असतात. बघा आता हा एकच लाईन आहे, ह्या एकाच लाईनवरती हे दोन्ही रेज असतात आणि ह्या दोन्ही रेजमध्ये ओनली जो कॉमन पॉईंट आहे तो कॉमन पॉईंट असतो त्यांचा स्टार्टिंग पॉईंट. हा एवढाच त्यांचा कॉमन पॉईंट आहे, बाकीचे कुठलेही पॉईंट्स त्यांच्यामध्ये कॉमन नाहीत. दिस पेअर इज अ अपोजिट रे. लक्षात घ्या, इथे लक्षात. जर आणखीन एक फिगर दिला त्याच्यातलं अपोजिट रेचा पेअर लिहा म्हणलं तर लिहिता आलं पाहिजे. एक सिंपल ॲक्टिव्हिटी ह्याच्यावरून सुद्धा तुम्हाला देतो, जे आपण ह्या दोन गोष्टी डिस्कशन केले, रे आणि पेअर ऑफ अपोजिट रे. याच्यावरून एक सिंपल ॲक्टिव्हिटी सेकंड. This one is the line P, T, R, A. These are the points on this line. एका नंबर लाईन काढलेला नाही, फक्त त्याच्यावरती एक 4 पॉईंट दाखवलेले आहे. आणि ॲक्टिव्हिटी आहे, ऑब्झर्व दिस फिगर अँड राईट द आन्सर फॉर द फॉलोइंग. राईट नेम ऑफ थ्री रेज. ओके, काय प्रॉब्लेम लिहू शकता. ठीक आहे. सेकंड वन, राईट 2 pairs ऑफ अपोजिट रे. याच्यावरून 2 pairs ऑफ अपोजिट रेचं तुम्हाला लिहायचे. ठीक आहे. ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करा, म्हणजे मी म्हणू शकतो की तुम्हाला थोडंसं रे आणि अपोजिट रे याबद्दल तुम्हाला थोडंसं आयडिया आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट, आणखीन काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्या संदर्भात आपण डिस्कशन करू. ठीक आहे. द नेक्स्ट वन इज अ परपेंडिक्युलरिटी ऑफ रेज ऑर अ सेगमेंट. बघा टायटल लिहितं, परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट्स और रेज. एकदम सिंपल आहे. ऑब्झर्व, आता मी इथं स्केल वगैरे वापरलेलं नाही, लक्षात घ्या. हे सेगमेंट आहे, स्ट्रेटच आहे. दिस इज द सेगमेंट AB and second one, this is the CD. This is the first figure. In second figure, 2 rays are here. This is the first, this one is the second, and name of this ray is ray AB. म्हटलं की चुकलं बरं का, त्याचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे तिथूनच स्टार्ट करा. रे BA, दिस वन इज रे BA and this one is ray CD. Okay. Now in this figure, these 2 segments are parallel. परपेंडिक्युलरिटी आपण स्टडी करलो. वेदर these 2 segments are perpendicular. हे परपेंडिक्युलर आहेत का, हे परपेंडिक्युलर आहेत का, या संदर्भात आपण डिस्कशन करणार आहे. हे दोन्ही परपेंडिक्युलर आहेत, हे पण परपेंडिक्युलर आहेत. केव्हा? ह्यांना जो कंटेनिंग करणारा लाईन आहे, सेगमेंट AB ला आणि सेगमेंट CD ला जे समाविष्ट करणारे जे लाईन्स आहेत, lines which containing the given segments are perpendicular to each other, then these 2 segments are perpendicular to each other. मग हे लाईन्स जर परपेंडिक्युलर असतील तर हे सेगमेंट सुद्धा परपेंडिक्युलर असतात. हा जो रे आहे, इट इज अ पार्ट ऑफ लाईन, दिस वन इज ऑल्सो पार्ट ऑफ लाईन. तो लाईन जर तुम्ही ड्रॉ केला, ह्याचा जो आहे ना, मग इकडं काही इकडं ड्रॉ करायची गरज नाही, केला तरी चालेल. आता हे जे दोन्ही लाईन्स आहेत, जे आहेत गिव्हन रेजला समाविष्ट करणार आहेत, हे दोन्ही जर परपेंडिक्युलर असतील तर वी कॅन से दिस रे AB अँड रे CD आर ऑल्सो परपेंडिक्युलर टू इच अदर. मग तुम्ही एक सेगमेंट आणि एक रेचा पण विचार करू शकता, है ना. हिअर these 2 figures, segment and rays, these 2 are also perpendicular. This is the perpendicularity of segments or rays. ठीक आहे, आलं लक्षात. ठीक आहे. लास्ट वन,
लास्ट कन्सेप्ट. आणखीन एक कन्सेप्ट आहे डिस्टन्स. डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाइन. ओके. This is the given line AB. This is a point P. ओके. तो लाईन वरती नाही, आउटसाइडला आहे. तर द डिस्टन्स ऑफ दिस पॉईंट P फ्रॉम लाईन AB. हे डिस्टन्स मोजा म्हणलं की कसं तुम्ही मोजणार? तो डिस्टन्स म्हणजे एक्झॅक्टली असतो काय, है ना? मग हा डिस्टन्स म्हणजे पॉईंट P पासून सेगमेंट AB वरती काय टाकावं लागतं? परपेंडिक्युलर टाकावं लागतं. हा परपेंडिक्युलर सेगमेंट काढावा लागतो, है ना? मग तो परपेंडिक्युलर सेगमेंट मीन्स इट इज द डिस्टन्स. मग तो डिफाईन कसं करू शकतो? इफ segment PQ is perpendicular to line AB and Q is on the line AB, है ना? हे जे तुम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ करता, हे ड्रॉ केलेला जो परपेंडिक्युलर आहे PQ, मग हा जो पॉईंट Q आहे तो परपेंडिक्युलरचा फूट असायला पाहिजे. तो परपेंडिक्युलरचा फूट आहे Q, तो कशावरती पाहिजे? ह्या लाईनवरती पाहिजे. मग असेल तर दिस लेंथ ऑफ दिस सेगमेंट PQ इज नथिंग बट इट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट P फ्रॉम दिस गिवन लाईन AB. मग हा जर आलं लक्षात काय म्हणून Q इज ऑन द लाईन AB, देन then PQ is the distance. Then black pen value PQ is the distance of a point P from line AB. येतं लक्षात? मग हे परपेंडिक्युलर तुम्हाला काढता येते. मग तुम्ही ॲक्च्युअली प्रॅक्टिकल पण करू शकता. एक लाईन घ्या, त्याच्या आउटसाईडला एक पॉईंट घ्या आणि त्या पॉईंटचा त्या लाईनपासूनचा डिस्टन्स तुम्ही ॲक्च्युअल मेजरमेंट पण करू शकता परपेंडिक्युलर काढून. तो पण एक ॲक्टिव्हिटी होऊ शकतो. तुम्ही स्वतः पण ते मी न देता ते घेऊन कंप्लीट करू शकता. करा, त्याच्यामुळे जे कन्सेप्ट्स आहेत ते क्लिअर होतात. आज आपण इथंच थांबू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे एक्झाम्पल्स आणखीन राहिले प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये जे क्वेश्चन नंबर 5 आणि 6 आहेत, ते 5 आणि 6 आतापर्यंत जे रे, अपोजिट रे, युनियन सेट, इंटरसेक्शन सेट हे जे डिस्कशन केलं त्याच्यावरती बेस्ड आहे. ते आपण उद्याच्या पिरियडला डिस्कशन करू. दिलेल्या ॲक्टिव्हिटी कंप्लीट करा. प्रॅक्टिस सेट 1.2 मधले 4 गणित सॉल्व करा. ठीक आहे. थँक्यू.